नागपुर के सकरदरा थाना क्षेत्र के ताजबाग परिसर स्थित एक मदरसे से एक गंभीर मामला सामने आया है। यहाँ एक नाबालिग छात्र के साथ कथित तौर पर यौन शोषण आरोप में मदरसे के मौलवी के खिलाफ पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया गया। जानकारी के अनुसार दारुल उल्म फैजान और ताज उर्द मदरसे में शिक्षा देने वाले मौलवी अताए उर्फ तालीब पर छात्र के साथ गलत व्यवहार करने का आरोप लगाया गया। शिकायत मिलने के बाद सकरदरा पुलिस ने अपराध दर्ज कर जांच शुरू कर दी है। आरोपी के खिलाफ पॉक्सो अधिनियम की धाराओं में कार्रवाई की गई। फिलहाल आरोपी फरार बताया जा रहा है। पुलिस उसकी तलाश में जुटी हुई है। पुलिस अधिकारियों के मुताबिक मामले की जांच जारी है और दोषी पाए जाने पर सख्त कार्रवाई की जाएगी। एक ताजबागच्या परिसरामध्ये मद्रसा आहे। त्या ठिकाणी 10 मुलं शिक्षणासाठी रेसिडेन्सी राहत असलेले होते। त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत ते शिक्षकांचे मित्र त्या ठिकाणी अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी येत असे। 19 तारखेच्या रात्री तो त्या ठिकाणी मदरस्यामध्ये आला होता। आल्यानंतर त्यांनी त्याच्यातला जो पीडित मुलगा आहे त्याच्या बरोबर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या मुलाच्या जाग आल्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सकाळी जे शिक्षक आहेत त्याच्या मौलाना त्यांना त्याबद्दलची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर त्या शिक्षकांनी त्याला बोलावून त्याच्याबद्दलचा जाब वगैरे विचारला। ही घटना 19 तारखेची 20 तारखेची सकाळची घटना आहे। त्यानंतर सदरची जो घटना झालेली आहे हे आम्हाला 112 रात्री 20 तारखेच्या रात्री 11:30-12च्या दरम्यान आम्हाला कॉल आला होता 112 वरून की अशी घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी आपण तात्काळ ड्युटी अधिकारी यांना पाठवून घटनास्थळाचं निरीक्षण आणि जी मुलं आहेत त्यांना रेस्क्यू करून प्रियदर्शिनी या बालसुधार गृहामध्ये आपण त्यांना रेस्क्यू करून पाठवलं होतं। पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना हे आता आपण बालसुधार गृहामध्ये पाठवलेलं आहे आणि CWC समोर आपण त्यांना स्टेटमेंट करता हे हजर ठेवलेलं होतं। याच्यामध्ये आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे आणि घटनेनंतर तो आरोपी फरार झालेला आहे आणि ही सदरची घटना जी आहे ती एकाच मुलाबरोबर घडलेली आहे।